पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला। महत्त्वाच्या शहरांमधली सुरक्षा वाढवली गेली। अशातच मध्य रेल्वेवरील महत्त्वाच्या स्टेशन्सपैकी एक असलेल्या कल्याण जंक्शन या ठिकाणी प्रवाशांची दररोज मोठी वर्दळ असते। मात्र या ठिकाणी स्टेशनच्या प्रवेशद्वारावर असलेलं मेटल डिटेक्टर बंद असून बॅग तपासणी करणारी मशीन सुद्धा सध्या धूळ खात पडलेली आहे। इथल्या याच सुरक्षाजन्य स्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी घेतलाय, आपण पाहूया। पूर्ण देशामध्ये हाय अलर्ट करण्यात आलेला आहे भारतामध्ये आणि त्याच अनुषंगाने जे मुख्य स्टेशन आहेत, जे मुख्य जिथे नागरिकांचा मोठा वर्दळीचा रस्ता आहे, रोड आहे, स्टेशन आहे, बस स्टॉप ह्या ठिकाणी हाय अलर्ट करण्यात आलेला आहे। आणि आपण बघू शकता आता आपण ह्या कल्याण स्टेशनजवळ आहे, कल्याण स्टेशनवर आहे आणि ह्या कल्याण स्टेशनवरती प्रवाशांच्या सोयीसाठी या रेल्वे पोलिसांनी, RPFनी किंवा रेल्वे प्रशासनाने काय सुखसुविधा केलेल्या आहेत बघा। आता ही आपण बघू शकतो इथं मेटल डिटेक्टर आहे, जिथून प्रवासी आतमध्ये जातील, पोलिस चेकिंग करतील, परंतु ही पूर्णपणे बंद आहे। इथे कुणाचं लक्ष नाही आहे, बंद आहे। प्रवासी त्याच्या आतमधून जात नाहीत, बाहेरून जातात आणि ज्या ठिकाणी बॅग चेकिंग करतात ती मशीन ठेवलेली आहे, ती मशीन देखील बंद आहे। आणि इथे आपल्याला ह्या कल्याण जंक्शन स्टेशन आहे, या स्टेशनवरती हजारो गाड्या रोज इथून ये जा करतात आणि लाखो प्रवासी या कल्याण जंक्शन स्टेशनपासून आपला प्रवास करत असतात। हे RPF नाही आहे, RPF जवान नाही आहेत, पोलीस प्रशासन नाही आहे, मेटल डिटेक्टर देखील बंद पडलेलं आहे। ही नागरिकांची, प्रवाशांची सुरक्षा ही राम भरोसे झालेली आहे। अशोक कांबळे, लोकशाही, कल्याण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।